बाकीच्या लोकांना जो आम्ही ज्यांचा आमचा म्हणजे हा कट आहे की हा एकटा त्यांनी जे पोलीस आज पण तपास करतायत की अभिषेक आणि मॉरिश या दोघांचं काहीतरी राजकीय जे काही वैमनस्य म्हणा कुठलाही शब्द वापरा तेवढ्यापुरती ही केस मर्यादित ठेवण्याचं काम करतायत तसं नाहीये। याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की हा अमेंद्र मिश्रा येतो कुठून, त्याच्या लायसन्सची नोंद नाही आहे, तो आणि मिश्रा हे स्वतः त्या बुलेटमध्ये लागणाऱ्या गोळ्या खरेदी करण्यासाठी एकत्र जाऊन त्या दुकानामध्ये खरेदी करतात असा दुकानदाराचा सुद्धा आरोप आहे। म्हणजे स्टेटमेंट आहे, आरोप नाही स्टेटमेंट आहे। आणि मग आम्ही त्यांच्याकडे 120B आणि सेक्शन 24 IPC कलम हा लावावा याची सुद्धा आम्ही पत्र दिली। मी स्वतः DCPना भेटलो आणि त्याबद्दल मी त्याच्याकडे ती मागणी केली। त्यावेळेला सुद्धा त्यांनी अशा प्रकारचं दिलेलं। आज 40 दिवस झाले, 90 दिवसामध्ये चार्जशीट सादर करणे कोर्टामध्ये हे पोलिसांचं तपास यंत्रणेचं कर्तव्य आहे। आणि अशाच पद्धतीने जर तपास संथगतीने आणि दिशाहीन राहिला तर मला वाटतं या आरोपीला शिक्षा होणार नाही। मग सरकार का घाबरते या सगळ्या गोष्टीला? आम्ही काय वेगळी मागणी करत नाही आहे आणि म्हणून आमचा आरोप आहे की सरकार आम्हाला मदत करत नाही, पोलीस यंत्रणा आम्हाला मदत करत नाही, कुणाच्या तरी दबावाखाली यंत्रणा हे काम करते। आणि म्हणून आम्ही ह्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटिशन आम्ही उद्याच करणार आहोत की आम्हाला ही जी तपास यंत्रणा आहे ती बदलून द्या। हे तपास योग्य रीतीने करत नाही आणि हा तपास आता हायकोर्ट ठरवणार कुणाकडे CBIकडे द्यायचं काय करायचं। आणि जे आम्हाला सेशन कोर्टाच्या जी जामिनीला तो गेला होता अमेंद्र मिश्रा, त्यावेळेला आम्ही स्वतः आमचे वकील ॲडव्होकेट भूषण पाटील हे अपील झाले होते आणि त्यांनी काही मुद्दे मांडले आणि कोर्टाने जी निरीक्षण केली आणि आम्ही जे मागतोय माननीय न्यायालयाने जे निरीक्षण ठेवली ते आता आमच्या तिजोरी वाचूनच दाखवली। न्यायालयाने असं म्हटलंय मॉरिसला गन दिल्याचं प्रथम दर्शनी सिद्ध होतंय। म्हणजे कुणी दिले असेल? मिश्राने, असं मी नाही म्हणत। म्हणजे आमच्याकडे जी जजमेंट आलेली आहे सेशन कोर्टाची